कुणी सांगितलं? टाळी वाजवायला त्यांच्याकरता. जरा लक्ष देऊन कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चुकीचं जरी सांगितलं तर मी काही शिक्षा करणार आहे का तुम्हाला? पण बोलत चला. जो या नाशवंत देहावरती उदास झाला, ज्याच्या मनामध्ये असणारे आशा संपून गेल्या, ज्याच्या मनामध्ये असणारे सप्त पाच तुटले, त्याला भक्त असे म्हणतात. अशा भक्ताचा एकच विषय झालाय, तो म्हणजे नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि ना आवडे जनधन माता पिता. अशा भक्ताचा एकच विषय झालाय, तो म्हणजे माझा बाळूमामा. त्याला जनही आवडत नाही, त्याला धनही आवडत नाही, आणि त्याला स्वतःचे माता पिता सुद्धा आवडत नाही. तुम्ही म्हणाल ताई भक्ताला जन आवडत नाही म्हणजे भक्त काय माणूस घालतो? भक्ताला जनच आवडत नाही? ऐका, भक्ताला जन न आवडण्याचं कारण काय? दादा, गावकऱ्यांच्या मनासारखे हजार गोष्टी करा, गावकरी तुम्हाला चांगलं म्हणते, पण एक गोष्ट मला विरोध करून बघा. जे चांगलं म्हणत होते ना, तेच दुसऱ्या दिवशी नावं ठेवायला मोकळे होतात. कारण जन ही हिताची किंवा जन ही सुखाची आणि दिल्या घेतल्याची. म्हणून भक्ताला जन आवडत नाही, भक्ताला धनही आवडत नाही. धन समजतं? आज सगळं जग ज्याच्यासाठी दणदण करते ते धनी. भक्ताला धनही आवडत नाही म्हणजे तुकोबाराय म्हणतात, तुमचे हिरवित धन ते मज प्रतिकी समान. भक्ताला धन आवडत नाही, भक्ताला स्वतःची माता पिता सुद्धा आवडत नाही. आजी, तुम्हाला काय वाटतं, भक्ताला आई वडील आवडायला पाहिजेत की नको? समोर बसले, भक्ताला आई वडील आवडायला पाहिजेत की नको? जोरात बोला. हा, आवडायलाच पाहिजेत. ओट्यावर बसलेले काय म्हणणे तुमचं? भक्ताला आई वडील आवडायला पाहिजेत की नको? भक्ताला आई वडील आवडायला पाहिजेत. पण तुकोबाराय म्हणतात भक्ताला आई वडील आवडत नाही. दादा काही काही म्हणतात नाव पुढे समाज प्रबोधन करायला लागले, कीर्तनात म्हणतात भक्ताला आई वडील आवडत नाही. कीर्तनकाराला सांगायचं कसं, पण लोक दुसरंच ऐकून जातात. भक्ताला नेमकी कोणती आई वडील आवडत नाही, जरा लक्ष देऊन ऐका. ज्या आई बापाला आपल्या लेकराचं परमार्थिक हित कळत नाही, असे माता पिता भक्ताला आवडत नाही. हित नाही ठाव जननी जनता. भक्त प्रल्हादाला त्रास देणारा कोण होता? भक्त प्रल्हादाला त्रास देणारा स्वतःचा बाप होता, हिरण्यकशिपू होता. असे माता पिता भक्ताला आवडत नाही. अशा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून माझा देव त्याचा सांभाळ करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, आणि काहीच साकडे पडू नये. एकदा त्या देवाला माझं म्हणून बघा, एकदा बाळूमामाला माझं म्हणून बघा, एकदा तुम्ही बाळूमामाला माझे म्हणा, आयुष्यभर मामा तुम्हाला आपलं होतील. तुमच्यावरती जर काही संकट आलं तर स्वतः माझा बाळूमामा त्या संकटाला सामोरं जाणार आहे. तुमच्यापर्यंत त्या संकटाचा वारा सुद्धा येऊ देणार नाही. आणि ऐका, शेवटच्या चरणात माझे तुकोबाराय काय म्हणतात? एवढं सुंदर चालू कार्य आहे ना, एवढ्या चांगल्या कामाला माणसानं नेहमी सहकार्य केलं पाहिजे. माणसानं चांगल्या कामाला नेहमी सहकार्य केलं पाहिजे. पण जर एखाद्याच्या नाही सहकार्य झालं, कमीत कमी चांगल्या कार्याला आडवे जाऊ, चांगल्या कार्याला आडवे जाऊ नाही. ऐका, काही माणसांना खोड असते दादा, ते वाईट कामाला कधीच आडवं जात नाही, पण चांगल्या कामाला सरपंच काही आडवं गेल्याशिवाय राहत खोड असते माणसाला. ऐका, देवाला 84 लाख योनी जन्माला घातले. मला वाटतं मी गेल्या कीर्तनात पण हेच सांगितलं होतं. देवाला 84 लाख योनी जन्माला घातल्या, सगळ्या योनी देवाला आडवे जन्माला घातल्या, फक्त माणसाला एकट्यालाच उभं जन्माला घातलं. कदाचित देवाला वाटलं असेल, ज्यांना मी आडवं जन्माला घातली ती सरळ चालते, ज्यांना मी आडवं जन्माला घातली ती सरळ चालते, पण ज्याला मी उभं जन्माला घातले ते मात्र आडवं चालते. जर यालाच आडवं जन्माला घाला तर किती आडवं लागेल, मग कोण कधी कुठे कसा आडवा लागेल सांगता येत नाही. ऐका, तुकोबाराय म्हणतात नाही आपल्याच्यानं सहकार्य झालं, अजिबात करू नका, देव नाराज नाही होत. देव नाराज नाही होत, तुमची परिस्थिती देव जाणतो, पण चांगल्या कामाला आडवे जाऊ नका. सहकार्य नाही झालं तरी चालेल, देव नाराज नाही होणार, पण चांगल्या कामाला जर का तुम्ही आडवे गेला, मग मात्र तुम्हाला